नमस्कार मंडळी. चला तर आजच्या निमित्ताने बघूया की आपल्याला हनुमान देव आणि आपले लाडके लाडके बाप्पा काय सांगू इच्छित आहेत. तर सुरू करूया हनुमान देवापासून आणि हा संदेश ते देत आहेत, विजडम फॉर पर्पज. तर मंडळी, ह्या संदेशमध्ये इथे जे काही लिहिलेलं आहे ते हे सांगू इच्छित आहेत की तुम्ही जसं जसं आयुष्यात पुढे जाता, तुम्ही जे काही ज्ञान प्राप्ती करता किंवा अनुभवातनं तुम्हाला काही गोष्टी समजतात, तर त्या सगळ्याचा उपयोग जो आहे ना, तो कुठल्या ना कुठल्या तरी चांगल्या गोष्टीसाठी त्याचा वापर करावा. वाईट गोष्टींसाठी नको, की माझ्या बाबतीत असं झालं, मी इतरांच्या बाबतीत पण हे का, म्हणजे असं असतं ना, काहींची एक मानसिकता असते, की माझं जर नाही चांगलं झालं तर मी इतरांचं का चांगलं होऊ देऊ, किंवा माझं वाईट झालं तर मग इतर लोक पण का खुश राहावेत. म्हणून त्यांना जे काही अनुभव आलेले असतात ना, त्याचा ते फार गैरवापर वगैरे करतात. तर इथे हेच दिलेलं आहे हनुमान देवाने, की जे जे काही हनुमान देवाने आजपर्यंत ज्ञान प्राप्ती केली होती, जे काही ते शिकले त्यांच्या अनुभवातून, त्यांनी फक्त आणि फक्त म्हणजे त्यांनी रामदेवांना साठी करण्यासाठीच त्याचा वापर केला, आणि ते पण चांगल्या गोष्टी करता हेच ते सांगत आहेत इकडे. आणि इतरांना मदत करण्यासाठी तुमचा जो काही अनुभव आहे, किंवा असंही म्हणायला हरकत नाही की तुम्ही आध्यात्मिक आहात आणि तुमचे काही सायकिक ॲबिलिटीज खूप जास्त जागृत आहेत, तर चांगल्या गोष्टींसाठी त्याचा वापर करा. काही जण मला ठाऊक आहेत की काही जण त्यांचे जे सायकिक ॲबिलिटीज वगैरे जे असतात ना, त्याचा फार गैरवापरही करतात. त्यांना कल्पना असते एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काय घडू शकतं, काय नाही, मुद्दाम डायव्हर्ट करणार किंवा परावृत्त करणार, अशी मेंटॅलिटीची, मानसिकतेची लोकं असतात. पण हे ना कुठेतरी त्याचं कर्म शेवटी लागतंच आज ना उद्या. त्यापेक्षा तुम्ही चांगलं काहीतरी करा ना. मग नंतर लोकं जाऊन रडतात की बाई मी असं काय कोणाचं वाईट केलं, किंवा जो तुम्हाला दुसरा जन्म मिळेल तर त्याच्यात सुद्धा काही तुम्ही अडीअडचणी फेस करता. त्याचं कारण हेच असतं, तुमचे कर्म. तर चांगल्या गोष्टींसाठी वापर करा ना. आणि इथे खाली एक उपाय दिलेला आहे, डोनेट बनानास इन टेम्पल ऑन थर्सडे टू प्रीस्ट. तुम्ही काही केळी जे आहेत ती दान करू शकता गुरुवारी. एखाद्या जे देवळातले पंडित वगैरे असतात ना, गुरुजी वगैरे असतात, त्यांना हा उपाय दिलेला आहे. चला बघूया बाप्पा काय सांगू इच्छित आहे. डिटर्मिनेशन. बी डिटरमाइंड, गणेशा सपोर्ट्स युअर एंडेवर्स. तर मंडळी, इथे हे सांगण्यात येत आहे की कदाचित तुम्ही काहीतरी नवीन सुरुवात करायच्या तयारीत आहात. तुमच्यासमोर संधीही आलेली आहे. फक्त एवढंच की तुमचं खूप लक्ष आहे ना, एक तुम्ही करून निश्चित राहायची खूप गरज आहे. आणि त्या गोष्टीला घेऊन सिरियस राहा, गांभीर्याने बघा. नक्कीच तुम्हाला बाप्पा खूप तुमच्या पाठीशी आहे, ते तुम्हाला मदत करतील यशस्वी होण्याकरता. पण इथे तुम्ही त्यासाठी डिटरमाइंड खूप असायला पाहिजे, हे पण बाप्पा बघत आहेत. धन्यवाद.